लोकसभा निवडणुकीमध्ये देशातलं प्रत्येक राज्यच महत्त्वाचं असतं, पण सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात ती राज्य जिथून सर्वाधिक जागा म्हणजे सर्वाधिक खासदार लोकसभेमध्ये निवडून जातात। आणि उत्तर प्रदेश म्हणूनच सगळ्याच पक्षांसाठी खूप महत्त्वाचं राज्य राहिले। पण उत्तर प्रदेशचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे देशाला सर्वाधिक पंतप्रधान याच राज्याने दिलेले आहेत। आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यातल्या 6 पंतप्रधानांचं जन्मस्थान सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे, तर 9 पंतप्रधान खासदार म्हणून उत्तर प्रदेश मधूनच निवडून गेलेले आहेत। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ सर्वाधिक म्हणजे 17 वर्षांचा होता। त्यानंतर इंदिरा गांधींचा कार्यकाळ 15 वर्षांचा आहे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे 3ऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 6 वर्षांचा एकूण कार्यकाळ मिळाला। त्यानंतर 4थ्या क्रमांकावर आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। खरं तर मोदी हे मूळचे गुजरातचे, ते गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा होते। 2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले। 2019 मध्ये सुद्धा पंतप्रधानपदी तेच कायम राहिले। 2014 मध्ये त्यांनी बडोद्याबरोबरच उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मधूनही निवडणूक लढवली होती। बडोद्यामधून ते भरघोस मतांनी विजयी झाले होते, पण तरी त्यांनी ती जागा सोडली आणि वाराणसीत ती जागा कायम ठेवली, कारण राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेशचं महत्त्व काय आहे ते मोदी चांगलंच जाणून आहेत। आणि त्यामुळेच 2019 मध्ये सुद्धा त्यांनी वाराणसीतूनच निवडणूक लढवली आणि आता 2024 मध्ये सुद्धा ते इथूनच निवडणूक लढवत आहेत। काँग्रेस नेते आणि विशेषतः नेहरू गांधी घराण्याचं तर उत्तर प्रदेशाशी वेगळंच नातं आहे। 1952च्या पहिल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी हे उत्तर प्रदेशातल्या अमेठी मधूनच खासदार म्हणून निवडून गेले होते। 1967 ते 1971, 1971 ते 77, 1980 ते त्यांच्या हत्येपर्यंत म्हणजे 1984 पर्यंत इंदिरा गांधी रायबरेलीच्या खासदार होत्या। त्यानंतर 1999 ते 2024 पर्यंत सोनिया गांधी या रायबरेलीचं प्रतिनिधित्व करत होत्या। अमेठी मधून सुद्धा 1984 ते 1991 मध्ये म्हणजे अगदी त्यांच्या हत्येपर्यंत राजीव गांधींनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले। 1999 ते 2004 मध्ये सोनिया गांधी आणि 2004 पासून ते 2019 पर्यंत राहुल गांधी अमेठीचे खासदार होते। सोनिया किंवा राहुल पंतप्रधान नसले तरी त्यांचं उत्तर प्रदेशाशी जवळचं नातं आहे। काँग्रेसचे नेते असलेले माजी पंतप्रधान PV नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग वगळता काँग्रेसच्या अन्य सगळ्या पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केले। उत्तर प्रदेश देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि सर्वाधिक म्हणजे 80 खासदार उत्तर प्रदेशातून निवडून जातात। म्हणजे लोकसभेतल्या खासदारांमध्ये या राज्याचा वाटा 20% आहे आणि त्यामुळेच उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतात यावर केंद्रात कोणाची सत्ता येईल याचा अंदाज येतो असं म्हटलं जातं। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात आता भाजपचं वर्चस्व आहे, पण राज्यातली राजकीय समीकरणं मात्र काँग्रेस भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांनाही धडकी भरवणारी असतात। काँग्रेस भाजप बरोबरच सपा आणि बसपा या पक्षांची भूमिकाही केंद्रातल्या सत्तेत निर्णायक ठरते। दिल्लीतल्या राजगादीकडे जाणारा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं। लोकसभा निवडणूक या राजमार्गातला मैलाचा दगड ठरते आणि त्यात यशस्वी होणारे पुढे दिल्लीच्या तख्तावर बसतात असा विश्वास आहे। आणि त्यामुळेच कदाचित पंतप्रधान होण्याची इच्छा असलेले उमेदवार आपापल्या मतदारसंघाबरोबरच उत्तर प्रदेशातून सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवताना दिसतात।